भाई किसन पाटील स्मृती चषक 2022 या क्रिकेट स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून मैदानातून आपल्याला दुसऱ्या फेरीची दुसरी लढत पाहायला मिळते। ती न्यू तुफान पिंपलास आणि सचिन स्पोर्ट पूर्णा संघ नाणेफेकी जिंकतोय आणि प्रथम फलंदाजीचा एक धाडसी निर्णय घेतोय। दुपारच्या सत्रामधून पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। या स्पर्धेसाठी ज्यांची अपार मेहनत अपार कष्ट आणि स्पर्धा संपन्न करण्यासाठी ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे पिंपळनेर गावचे नामांकित उद्योजक गोल्डमॅन ज्यांच्या मातोश्रीच्या नावाने या आपण स्पर्धा पाहतोय असे मान्य श्री सदानंद किसन पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेसाठी संपूर्ण ट्रॉफीज इथे स्पॉन्सर झालेले आहेत। त्यानंतर या स्पर्धेसाठी आपले एकविरा पिंपळनेर 40+ संघाच्या सर्वच खेळाडूंची अपार मेहनत कर्णधार हनुमान महादेव पाटील, फुलाजी कचरू इताडकर, सदानंद किसन पाटील, मणिलाल मदन पाटील, रवींद्र बलिराम गायकवाड, राजेंद्र रघुनाथ गायकवाड, तानाजी जयतू पाटील, कालोराम सीताराम गायकवाड, योगेश रघुनाथ गायकवाड, वासुदेव बलिराम गायकवाड, छत्रपती जयराम पाटील, किरण सदू पाटील, सुधाकर मधुकर इतारकर, मच्छिंद्र कचर पाटील, उल्हास जगन्नाथ पाटील आणि कैलास भोईर या सर्व खेळाडूंची या स्पर्धेसाठी अपार मेहनत आहे। त्यानंतर या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी आर्थिक सहकार्य असेल त्या वस्तुरूपाने सहकार्य केले अशा सर्व दानशूर दात्यांचं देखील एकविरा 40+ पिंपळनेर संघाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार। सदानंद किसन पाटील यांच्याकडून आम्हाला स्पर्धेसाठी संपूर्ण ट्रॉफीज, त्यानंतर दापोडे गावचे वीर तानाजी दापोडे संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर राजेंद्र तुकाराम पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल आम्हाला स्पॉन्सर झाले। त्यानंतर कमलाकरजी वजे उद्योजक सुरेई धनाजी तले वेले यांच्याकडून जेवणाची व्यवस्था, त्यानंतर फुलाजी तुकाराम गायकवाड पिंपळनेर यांच्याकडून पिण्याच्या पाण्याची, तसेच सचिन विष्णू गायकवाड यांच्याकडून देखील बिस्लरीची सोय करण्यात आली। त्यानंतर मुकेश जनार्दन पाटील पिंपळनेर आम्हाला चेंडूचे उपलब्ध झाले। त्यानंतर रवींद्र बलिराम गायकवाड यांच्याकडून देखील चेंडूंची व्यवस्था झालेली आहे। धन्यवाद। तर जाऊया आपण वळूया मॅच कडे। तर गोलंदाजीतील किशोर मडवी तर या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय लारा सर आणि केवल नाईक सर, तसेच दिलीपजी पाटील, तसेच आज आम्हाला समालोचक कक्षामधून आमचे सहकारी समालोचक सुनील शेलके सर, तसेच योगेश गायकवाड, राजेंद्र गायकवाड, हनुमान पाटील, कैलास भोईर यांनी नेहमीच या क्रीडानगरीमध्ये जेव्हा जेव्हा एकविरा पिंपळनेर संघाने स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत तेव्हा आम्हाला आर्थिक मोलाचं सहकार्य केलेले आहे। तर व्यासपीठावरती आपण पाहतोय हरिभक्त पारायण विजयजी तांगडी कारिवली या माऊलींचं देखील शुभ आगमन झालेलं आहे। वेलकम। चला सामना सुरू करा प्लीज, वेल कमी घ्या। फलंदाज जगदीश पाटील आणि किशोर मिटकार। पहिला चेंडू अगदी बिमार, पंच केवल नाईक सरांचा इशारा बिमार येतोय आणि इथे बघूया अगदी चौकाराचा इशारा येतोय काही का। बघा इथे 1+4 अशा 5 धावा आलेल्या आहेत। सर हे चेंडूवर चौकार आहे का? चौकार आहे। अगदी चेंडू घेऊन सीमारेषेच्या बाहेर गेले होते क्षेत्ररक्षक आणि 1+4 अशा 5 धावा येतील। पहिल्या चेंडूवर अगदी बोनसच्या स्वरूपात या 5 धावा आलेल्या आहेत। चांगली सुरुवात आहे। बघा संदीप आणि किसन हे सिनियर खेळाडू आहेत, कुठेतरी थोडीशी चुकी पाहायला मिळाली दोन्ही क्षेत्ररक्षकांकडून। फ्री हिट चेंडू असेल किशोर मडवी
इथे फ्लायटेड डिलिव्हरी, फलंदाज बीट झाले, एसटी रक्षक देखील बीट, पंचांचा इशारा येतो 22, धावसंख्या झाली 36. पहिला चेंडू बिमार होता, त्यानंतर अगदी फ्लाइटेड डिलिव्हरी, स्विंग अँड मिस, गती परिवर्तन. इथे दिशाही नव्हता, मात्र इनफिल्डच्या वरून चांगला फटका. आउटफुल खराब असल्या कारणाने अगदी चेंडू एका टप्प्याने इथं अडवलंय बघा. अगदी चेंडू दिशाही नव्हता. एका धावीने किशोर याने आपलं वैयक्तिक खाता अकाउंट ओपन केलेले. संघाची धावसंख्या झाली ती 7. ओके, प्रभाकर मडवी काहीतरी कानमंत्र घेऊन आलेले आहेत, काहीतरी चर्चा बातचीत केलेली आहे सिनियर खेळाडू किशोर मडवी यांच्याशी. धावसंख्या 7. इथे चांगला चेंडू आहे. अगदी एसटी रक्षक बघा घनश्याम भोईर अगदी पूर्णपणे तयारीमध्ये आलेत. हातामध्ये ग्लोव्ज आहेत, डोक्यामध्ये कॅप आहे, डोळ्याला देखील गॉगल लावलेले आहे. अगदी पूर्णपणे क्रिकेटचं पूर्ण किट त्यांच्या अंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू, फुल लेन डिलिव्हरी, मिड विकेटला चेंडू उचलला जातोय. बघूया, दुसरी धाव इथे पूर्ण केली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 9 वर पोहोचते. यानंतर लगेच पुढील सामना होणार आहे स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली आणि जय बजरंग कारिवली. दोन्ही संघांनी चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी तयारीत राहायचंय. चला वेल कमी घ्या मित्रांनो प्लीज. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून आपण दुसऱ्या फेरीचा आजचा दुसरा सामना पाहतोय. इथे चांगला फटका आहे. बघूया कव्हर पॉइंट मधून चेंडू सिपा कव्हर सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू सीमा पार. जगदीश पाटील यांच्या बॅट मधून येतोय हा या ओव्हर मधला दुसरा चौकार. सर एक मिनिट जरा आम्ही बघा या शतकाची विगतवारी करतोय. लारा सर आणि केवल सर लक्ष असू द्या. पहिला चेंडू बिमार होता, त्यानंतर दुसऱ्यावर एक 22, तिसऱ्यावर एक सिंगल, चौथा डॉट, पाचव्यावर 2 आणि या चेंडूवर आलेले चौकार. म्हणजे या षटकातील एक चेंडूचा खेळ शेष असावा कदाचित. बघा आपण जरी एक चेंडूचा खेळ शेष असावा. धन्यवाद. नाही अगदी धावसंख्या झाली ती 13. पहिल्या चेंडूवर भीमरचा चौकार आला, त्यानंतर सिंगल, डॉट, दुहेरी आणि चौकार. म्हणजे एक चेंडूचा खेळ शेष आहे. धन्यवाद. शेवटच्या चेंडूचा खेळ शेष आहे. एक डॉट आहे बघा. पुन्हा एकदा आहे का. पहिला चेंडू भीमर, दुसऱ्यावर 22, तिसऱ्यावर सिंगल, चौथा डॉट, पाचव्यावर दुहेरी, त्यानंतर हा चौकार. पहिला नो आहे, भीमर आहे. किसन दादा पहिला भीमर चेंडू आहे. शेवटचा चेंडू. गोलंदाज किशोर मडवी ओव्हर द विकेट. अगदी पिंपलनेर गावाच्या टोकाकडून. आणि हा चेंडू देखील आता फुलटॉस होता. बघूया किसान यांचा झेल घेण्याचा प्रयत्न फसतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता इथे फलंदाज जगदीश पाटील धावचीत बाद. अशा प्रकारे पहिला गडी गारत, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा
साडेसाती नाट नष्टर पनवती विघ्न अपशगुन लचांड लटांबर पहिलं लपड पहिलं जेंगट पाठी बघ पहिलं मुतकडा बाजूला. अगदी चांगली सुरुवात आहे बघा. किशोर मिटकर आणि जगदीश पाटील यांनी अगदी पहिल्या 6 मध्ये 15 धावांची भागीदारी करून दिलेली आहे. सकाळचा सामना देखील आपण पाहिला होता. पहिला गावदेवी स्पोर्ट पाये आणि स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशिली फक्त 21 धावा बनवल्या होत्या. त्यानंतर चौठाईरवा मानकुली बी आणि जय बजरंग कारिवली फक्त धावांचं लक्ष होतं 27 आणि शेवटच्या चेंडूवर 1 धावीची आवश्यकता होती. म्हणजे आज कुठेतरी पहिला दिवस लो स्कोरिंगचे सामने आपल्याला पाहायला मिळालेत. बघूया 2 धावा पेनल्टी देखील लागल्या होत्या चौठाईरवा मानकुली बी संघाला. मात्र एक बलाढ्य संघ कारिवली सध्या नंबर 1 वर रँक करतोय. मात्र पहिल्या सामन्यातून कुठेतरी अडचणीमध्ये सापडले होते. अगदी जोगेन पाटील देखील थोडेसे टेन्शन मध्ये होते. परशु संदीप पाटील संदीप नाईक मिलिंद अगदी सुटकेचा श्वास सोडला होता त्यांनी सामना जिंकल्यानंतर. आणि आता त्यांना कोण थांबवेल बघूया. येणारा कालावधी सांगेल. कारण की केंद्रीय पंचायत राज्य मंत्री चषकामध्ये देखील कारिवली संघ असेल. त्यानंतर जयदुर्ग सुरेई बी या संघाने चांगली कामगिरी केलेली आहे. त्यानंतर स्वर्गीय नंदकिशोर खारबाव ये आणि या सर्व संघांना विजयासाठी शुभेच्छा असतील. गोलंदाज येतोय रतिलाल पाटील. सांघिक दुसरं षटक घेऊन आपल्या बॉलिंग मार्कवर. समोर फलंदाज आहेत पद्मनाथ. 15 धावा झालेल्या आहेत आणि पहिला चेंडू अगदी स्विचिट खेळण्याचा प्रयत्न केला होता. बघा चेंडूची लेंथ ओळखली नव्हती. फुल लेंथ डिलिव्हरी होती. अगदी चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. स्विच हिट खेळण्यासाठी तुमच्या चेंडूवरची नजर चेंडूची गती मापणं फार महत्वाचं आहे. अगदी आल्याच पद्मानं त्यांनी प्रयत्न केला होता की स्विच हिट खेळायचंय. अगदी डिफेन्सिव्ह मात्र इथे चेंडू बोलतोय. अगदी रतिलाच्या हातात जाणारा चेंडू इथे अडवला होता. 1 धाव इथे पूर्ण केली. धावसंख्या झाली ती 16 धावा. रतिलाल अगदी फुलटो चेंडू होता ऑफ साइड स्टंप वर. चेंडूला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे बघा किशोर यांची विकेट द्यायची आहे. सचिन जोड पूर्ण संघाला. मात्र न्यू तुफान पिंपळा संघाला विकेट हवी ती पद्मन द्यायची. धावसंख्या झाली ती 17. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे आणि पहिल्या 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. रोहित गायकवाड अगदी या स्पर्धेसाठी आम्हाला गुणलेखिकेच्या भूमिकेमध्ये सहकार्य करताना धन्यवाद रोहित. ऑन द ऑफ फटका अगदी एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू ऑन दी कार्पेट. दुसरी धाव अगदी वेगाने पूर्ण केली आहे. चांगला क्रिकेट खेळतोय पद्मनाथ. अगदी मोठे फटके न मारता सिंगल डबल धावपाला घालता ठेवलेले. धावसंख्या झाली ती 19. 10 चेंडू मध्ये 19 धावा. अगदी पहिल्या 6 मध्ये 15 त्यानंतर 4 मध्ये 4 म्हणजे रतिलाल पाटील यांच्या दुसऱ्या ओव्हरचे 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. शफल क्रॉस बघा मोठा फटका ऑन साइडला. अजूनही रतिलाल पद्मनाथ त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेला नाहीये. या खेळपट्टीवर आजच्या दिवसात आपण विचार केला तर अगदी फलंदाजापेक्षा गोलंदाजांची हुकूमत चाललेली आहे. डॉट चेंडू चांगली गोलंदाजी. शेवटचा चेंडूचा खेळ शेष. चांगल्या चेंडूच्या हाताळणी षटक क्रमांक 2 समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 19. बघा पहिल्या ओव्हर मध्ये 15 आल्या
त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 आल्या, म्हणजे रतिलाल पाटील यांनी कमबॅक करून दिलेले असं म्हणायला हरकत नाहीये. कारण की आता येणाऱ्या गोलंदाजीमध्ये आपल्याला घनश्याम भोईर, प्रभाकर मडवी हे गोलंदाज पाहायला मिळतील. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच पुढील दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय. जोगेन पाटील इथे उपस्थित आहेत. जय बजरंग कारिवली संघाचे संघनायक, तर स्वराज्य युवा प्रतिष्ठान साई आपण देखील चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच अगदी त्वरित आमच्या व्हीआयपी डाईस समोर यायचंय नाणेफेकीसाठी. गोलंदाज प्रभाकर मडवी अगदी सांघिक तिसरं षटक घेऊन आलेले आहेत. फलंदाज किशोर मिटकर स्ट्राईकवर आहेत. चला स्पीडअप करा गेम. गोलंदाज प्रभाकर मडवी, पहिला चेंडू अगदी शॉर्ट फाईन लेग हरिजन मध्ये उचललाय. बघूया, एक पूर्ण, दुसरी देखील पूर्ण झालेली आहे आणि ते तिसरीचा प्रयत्न केला जाईल का. अगदी किशोर मिटकर आपली विकेट द्यायला तयार आहेत, मात्र तुफान पिंपळा संघाला ती मान्य नाहीये. धावसंख्या झाली ती 21. 13 चेंडूंचा खेळ पूर्ण आणि 21 धावा झाली आहेत. एक फलंदाज बाद सचिन सोड पूर्ण संघाचा जगदीश पाटील, आणि अगदी बाद होण्यापूर्वी त्यांनी 12 धावांचं योगदान दिलेलं आहे. पुन्हा एकदा अगदी चेंडू शॉर्ट फाईन लेग वर उचलला जातोय आणि ते एकच धाव. धावसंख्या 22. पहिल्या सामन्यामध्ये अगदी 22चं लक्ष होतं ते स्वराज्य कशेली संघाच्या समोर. त्यानंतर कारुली संघासमोर 27 धावांचं लक्ष होतं. तर या सामन्यातून बघूया तुफान पिंपळा संघाच्या अगेन्स्ट किती धावांचं लक्ष राहते. अगदी चेंडूला समोर खेळलेत. बघूया, लॉंग काऊ कॉर्नर रिजन कडे चेंडू उचलला होता. 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 24. अगदी पद्मनाथाची देखील दमछत झालेली आहे, कारण की बघा फक्त जगदीश
पाटीलच्या बॅटमधून पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार आलेत. पद्मनाथ यांनी आतापर्यंत 6 चेंडूंचा सामना केलाय. 3 डॉट, 1 सिंगल आणि 2 दुहेरी. किशोर यांनी 4 चेंडूंचा सामना केलाय. 3 सिंगल आणि 1 दुहेरी. या इथे बिग हिट बघूया. हा षटकार अगदी पद्मनाथच्या बॅटमधून ताकदवर फटका आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे. वेलकम फुलाजी इतरकर, माजी सरपंच ग्रामपंचायत पिंपलनेर, तसेच हनुमान पाटील एकविरा पिंपलनेर 40+ संघाचे संघनायक. इथे आउटफील्ड खराब असल्या कारणाने बघा चेंडू अगदी टर्न घेतोय. 2 धावा इथे पूर्ण केलेत आणि आता 2 धावा इथे पूर्ण केलेत. धावसंख्या झाली ती 32. नंदकिशोर कारभाव ये आणि जयदुर्ग सुरेई. किशोर जी पाटील न्यू तुफान पिंपळास संघाचे उत्कृष्ट खेळाडू आणि समाजसेवक पिंपलास किशोरजी पाटील. आपण व्यासपीठावरती यायचंय. एकविरा पिंपलनेर 40+ संघ आपणास आमंत्रित करतोय. छत्तीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बघा खेळाडूंना षटक संपल्यानंतर पाण्याची आवश्यकता भासेल तेव्हा पंचांनी अगदी खेळाडूंना पाणी द्यायचं आहे, इशारा करायचा आहे खेळाडू कक्षामध्ये. कारण की कडाक्याचा ऊन आहे आणि वयवर्ष 40+. अगदी शरीरातून भरपूर घामाच्या स्वरूपाने पाणी निघून जात आणि खेळाडूंना पाणी हे आवश्यक आहे. किशोरजी पाटील, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यासपीठावरती यायचं आहे. निश्चितच आजच्या पहिल्या दिवसाचा विचार केला तर स्वर्गीय नंदकिशोर कारभाव ये या संघाच्या नावावर 34 धावा आहेत. कारण की त्यांनी जयदुर्ग सुरी बी संघाच्या अगेन्स्ट त्या धावा चेस केल्या होत्या. म्हणजे आजच्या दिवसातली सर्वात उच्चांक धावसंख्या 34 आहे या खेळपट्टीवर. आता इथे 36 झालेले आहेत. म्हणजे सचिन स्पॉट पूर्ण संघ आता पुढे आलेले आहे. चला शेवटचा आणि अंतिम चौथं षटक घेऊन घनश्याम भोईर न्यू तुफान पिंपळास संघाचे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची तुफान पिंपळास संघामध्ये वर्णी लागते तेच खेळाडू आलेले आहेत. बघूया धावसंख्या 36. अगदी 17 धावा प्रभाकर मडवी यांनी खर्च केलेले आहेत. मला वाटतं कबीर निर्मल चषकाच्या नंतर जेवढी सामने झालेले आहेत, स्पर्धा झालेली आहेत, त्याच्यातली सर्वात जास्त धावसंख्या प्रभाकर मडवी यांनी आज या स्पर्धेच्या माध्यमातून
इथे खर्चित केलेली आहे. अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. बघूया, एक धाव कंप्लीट केली आणि एकाच धावेवर समाधान. दुसरी धाव घेता आली असती, मात्र पद्मनाथ तयारीत नाहीयेत. आता फक्त 5 चेंडूंचा खेळ सचिन स्पोर्ट पूर्ण संघाकडे आणि 9 विकेट हातामध्ये आहेत. धावसंख्या झाली ती 37. 37 धावा झालेल्या आहेत. स्विच हिट. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. स्वतः यष्टीरक्षक चेंडूला उचलतायत आणि ते बघूया, अगदी दोन्ही खेळाडू खेळपट्टीवर मध्यभागी होते. अगदी डोक्यावर बर्फ ठेवून हा खेळ इथे खेळला जातोय. बघा, अजूनही हरेश, सुजित यांचं येणं बाकी आहे. दीपा म्हात्रे असतील, मात्र किशोर मेटकऱ्यांची विकेट काही जात नाहीये. जात नाही की घेत नाहीयेत. इथे अगदी स्टंप वरून चेंडू लँड झाला होता. पंच केवल नाईक सरांचा हा निर्णय अशभूत नजरेने पाहिलं होतं पंचांकडे. किशोर मिटकर यांनी डॉट चेंडू. 3 चेंडूचा खेळ शेष आहे. धावसंख्या झाली ती 38. 38 धावा झाल्यात. इथे बघूया, चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाय. एक धाव पूर्ण. दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाते आणि 1+2 हा चेंडू वाईट आहे. म्हणजे चेंडू बॅटला स्पर्श झाला नव्हता. अगदी दिशाहीन चेंडू होता. धावसंख्या झाली ती 41. 41. अगदी दोन्ही खेळाडू बघा कसे थकलेले आहेत, दमलेले आहेत. भरपूर धावा धावून पूर्ण केले आहेत. अगदी 26 धावांची भागीदारी या दोन खेळाडू दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू. 2 चेंडूंचा खेळ शेष आहे पहिल्या डावातील. धावसंख्या ती 41. 1 बाद 41. येथे ऑन साइडला चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षकाला चेंडू बीट करून 1 बाउंस सीमा पार. चौकार. बघा, आता खेळाडू कक्षामधून बोलतायत किशोराला की तू आता मार, फक्त 1 चेंडू शिल्लक आहे. आणि या आधी किशोराला बोलत होते की तुझी विकेट दे. चांगल्या धावा किशोरांनी देखील बनवलेले आहेत. धावसंख्या झाली ती 45. चला साई, या आपण स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली आणि जय बजरंग कारिवली आणि चालू सामन्यातून विजेता संघ स्वर्गीय नंदकिशोर खारबाव ये या संघाच्या अगेन्स्ट त्यानंतर सामना खेळेल. बघा, फुलाजी इतडकार पिंपलेर ग्रामपंचायतचे माजी सरपंच यांनी सकाळपासूनच एका प्रेक्षक वर्गाला आनंदाची बातमी दिलेली आहे. प्रत्येक झेलसाठी त्यांनी 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलेलं आहे. इथे दिशाहीन चेंडू वाईट. धावसंख्या झाली ती 46. चांगली टोटल. आजच्या दिवसात तिला सर्वात मोठी धावसंख्या सचिन स्पोर्ट पूर्ण संघाच्या फलकावर. शपल क्रॉस झाले होते. इथे आता फलंदाज पद्मनाथ बाद झालेले आहेत. अगदी पहिल्या डावाचा खेळ देखील इथे संपलेला आहे आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 2 बाद. धावसंख्या 46 आणि विजयासाठी 47 धावांचं लक्ष्य असेल ते न्यू तुफान पिंपळाच्या संघाच्या अगेन्स्ट. तर मी हरिभक्त पारायण विजयजी तांगडी या माऊलींना विनंती करतो की आपले शुभ हस्ते आपण पुढील सामन्याची नाणेफेकी उडवायची आहे. या माऊली जय बजरंग कारिवली आणि स्वराज्य युवा प्रतिष्ठान. बघा, दोन्ही संघांच्या संघनायकांच्या माहितीसाठी
माऊलींच्या शुभ हस्ते नाणेफेक उडवली जाईल. कुठला संघाने आवाज देतोय? साई आवाज देतील. भारत असं म्हणणं आहे आणि एक्झॅक्ट भारतच आलेला आहे. धन्यवाद माऊली, आपलं देखील खूप खूप आभार. साई निर्णय गोलंदाजी. धन्यवाद. तर मित्रांनो, पुढील सामन्याची नाणेफेकी झालेली आहे आणि अगदी नाणेफेकी जिंकून स्वराज्य युवा प्रतिष्ठान संघाचा संघनायक साई यांनी प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजीसाठी जय बजरंग कारिवले संघाला आमंत्रित केले. तर आपण करूया हरिभक्त पारायण. विजयजी तांगडी या माऊलींचं आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आणि सन्मान. स्वर्गीय कुसुमबाई किसन पाटील स्मृती चषक 2022 या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आज ते मंचावर आपल्या उपस्थित आहेत. मी फुलाजी इताडकर आपले पिंपळनेर ग्रामपंचायतचे माजी सरपंच यांना विनंती करतोय की या माऊलींचा शुभ सन्मान आपल्या या एकविरा पिंपळनेर 40+ संघाच्या वतीने करायचं आहे. धन्यवाद. वेलकम किशोरजी पाटील. मला वाटतं थोडेसे इंजर्ड आहेत, आज प्ले 11 मध्ये त्यांना स्थान नाहीये. वेलकम, सुस्वागतम. तर आपण आज ऐकूया दुसऱ्या डावातून या स्पर्धेसाठी अगदी आम्हाला ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभणार आहे असे आमचे सिनियर समालोचक सुनील शेलके सरांकडे. तर किशोरजी पाटील यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया. आमचे कॅमेरामॅन अगदी 3 स्टार मूवीज किशोरजी म्हात्रे, नरेंद्र पाटील, ओमकार वैराग्य, राहुल म्हात्रे आणि योगेश यांच्या टेक्निकल टीमच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हरेज केली जाते. किशोरजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. फुलाजी इताडकर माजी सरपंच ग्रामपंचायत पिंपळनेर यांचे शुभ हस्ते. धन्यवाद. ओव्हर टू सुनील शेलके सर. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या.
हॅलो, चला क्षेत्ररक्षण सजून झालं असेल तर लगेचच आपण या सामन्याला सुरुवात करायची. चला, खूप उशीर झालाय. ऍक्च्युली आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील सामना आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने सचिन स्पर्ट्स पूर्ण संघ अगोदर फलंदाजी करताना आपण पाहिला 46 धावा धावपलकर जोडल्या. 47 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये याच परिसरातील एक मातब्बर संघ न्यू तुफान पिंपळास निश्चितच फलंदाजी करताना दुसऱ्या सत्रात आपण पाहणार आहोत. 47 धावांचं लक्ष उराशी बाळगून मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी जोडी आपण पाहू शकाल तुषार म्हात्रे आणि किसन पाटील. गोलंदाजीसाठी दीपक म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये स्वतःला तयार करताना पाहू शकाल. स्वर्गीय कुसुमबाई स्मृती चषक 2022 एकविरा स्पोर्ट्स क्लब पिंपळणे आयोजित ही स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय. नवीन 40+ क्रिकेट संघटनेशी संलग्न असणार ही स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवसातील दुपारच्या सत्रामध्ये हाय व्होल्टेज गेम मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत जेवढे सामने झालेत ते सामने खऱ्या अर्थाने लो स्कोरिंगचे झालेत आणि या पहिल्या सत्रामध्ये फार चांगली फलंदाजी राहिली आहे. पूर्ण संघाची 46 धावा धावपलकर जोडल्या. 47 धावांचं लक्ष. पद्मनाथ मैदानाच्या आतमध्ये फार चांगली फलंदाजी करताना आपण पाहिले. त्याच्या बॅटमधून एक षटकार आणि एक चौकार आला. त्याचबरोबर आपण पाहिलं जगदीशच्या बॅटमधून चांगली सुरुवात देत असताना धावपलकर धाबा त्याने जोडल्या होत्या व्यक्तिगतरित्या 12. सामन्याला सुरुवात. दीपा तयार. पहिला चेंडू डावी एसटी सोडून जात असताना आपण पाहिलं क्विक रिप्लाय इथे मात्र मिळाला विकेट किपरच्या माध्यमातून. पंचांचे दोन्ही हात अस्थिर आहेत आणि बराच उशिरापर्यंत त्यांना ती पोझिशन होल्ड करून ठेवावी लागली. एक धाव्या धावपलकर आली. अवांतरच्या रूपाने या धावपलकाला झाली आहे सुरुवात. दीपा मात्रे पुन्हा एकदा तयार होताना आपण पाहू शकाल. स्ट्रायकिंग एला फलंदाज स्टेप आउट झाले. त्यावेळेस आगळ्या पद्धतीने कनेक्शन आलंय. मैदानाच्या आतमध्ये स्लॉक करायचं होतं चेंडूला. चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचले तर होते परंतु अंतिम क्षणाला तरी सुद्धा खऱ्या अर्थाने तो बाउन्सच्या अंडरनीथ येता आला नाही. फलंदाजाला एक धाव्या धावपलकर जोडली गेली. 2 धावा धावपलकर असतील 38 सर्कलच्या आतमध्ये जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. त्याचबरोबर आपण पाहिलं तर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटमध्ये 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात. हा चेंडू पडल्यानंतर आतल्या अंगाला वळला. ही तर खासियत आहे दीपा म्हात्रे नावाच्या गोलंदाजाची. अधिकची गती वापरण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून बऱ्याचदा झालेला आपण पाहत नाही. परंतु गती नाही परंतु अचूकतेवर इथे मात्र भर दिला जातो दीपाच्या माध्यमातून. यावेळीचा हा चेंडू या समोर ठेवला होता. चेंडू पडल्यानंतर आतल्या अंगाला वळलेला आपण पाहिला. दीपाला तयार होताना पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. याही बेशफल क्रॉसून खेळून काढण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये असफल ठरतोय. खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीची लेंथ इथे मात्र प्रोव्हाइड केली होती त्या लेनच्या विरोधात तुम्ही सफल होऊन अशा पद्धतीचा फटका सजवू शकत नाही. आणि क्रिकेट 40+ आहे. 40+च्या क्रिकेटमध्ये म्हटलं तर आपण शारीरिक मर्यादा आलेल्या असतात आणि क्विक रिस्पॉन्स मैदानाच्या आतमध्ये देता येणं फलंदाजासाठी कुठेतरी हे दुष्कर झालेलं असतं. त्याचाच प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आला. धावपलकर धावा त्रिगुणात्मक 3. इथे सुद्धा चेंडू काय अप्रतिमरित्या फेकला गेलेला आहे दीपा म्हात्रेच्या माध्यमातून. यावेळी चेंडू समोर ठेवला होता आणि चेंडू पडल्यानंतर आतल्या अंगाला वळतोय. ऑफ कॉर्टर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना दीपा म्हात्रेला आपण पाहतोय. अशा पद्धतीच्या गोलंदाजीला एन्काउंटर करायचं असेल तर इनसाइड आउटचा फटका तुमच्या हाती असणं फार गरजेचं आहे. इथे स्टेप आउट झाले. चेंडूच्या पीठ पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला. अंडर आर्म स्टाईलने ते मात्र टॅप केले चेंडूला. क्षेत्ररक्षक पॉइंट रिजन मध्ये उपलब्ध होते. चेंडू आडोला फेकी झाली आणि एक धाव या धावपलकावर जोडता आली. एका धावेने धावपलक 4 पर्यंत जाऊन पोहोचते. 47 धावांचं लक्ष्याचं मैदानाच्या आतमध्ये पाठलाग करायचं आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक जर 2, 5, 10, 7, 8 धावांपर्यंत जर रोखलं गेलं तर खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये थोडीफार पकड मजबूत असेल सचिन स्फोट पूर्ण संघाची. यावेळेस फक्त आणि फक्त चेंडूला स्लॅश केले पाहिजे. क्षेत्ररक्षक अवेलेबल असतील. पद्मनाथ हेमंत यांच्या माध्यमातून चेंडू अडवला जातो आणि फेकला जातो. तत्पूर्वी एक धाव धावपलकर असताना दुसऱ्या धाबेचा झाला असफल प्रयत्न. धावबादच्या रूपाने गडीबाद. धन्यवाद. पहिलं षटक संपलं. 5 धाबा धावपलकर असलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. खऱ्या अर्थाने
आजच्या दिवसामध्ये सर्व सामने आपण लो स्कोरिंगचे पाहिलेत आणि त्यातल्यात हा सामना खऱ्या अर्थाने निर्धारित 4 षटकांमध्ये 46 धावपळीवर लावल्या गेल्या. आपण गोलंदाजांचा जर विचार केला तर पहिली षटक हाताळलं होतं किशोर मडवी नावाच्या गोलंदाजाने. त्यांनी सुरुवात केली होती त्या सत्राची, त्या डाबाची नो चेंडूच्या माध्यमातून 15 धावा त्या पहिल्या षटकामध्ये खर्च झाल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं तिसरं षटक हाताळलं प्रभाकर या गोलंदाजाने, त्याच्या विरोधात 17 धावा इथे मात्र पटकावल्या गेल्या. आणि शेवटचं षटक हाताळलं घनश्याम नावाच्या गोलंदाजाने, त्याच्या विरोधात आल्या 10 धावा. एकूण सरमिसळ करत 46 ऑन दी बोर्ड 46 धावा धावपळ लागल्या. आणि त्याच्या उत्तरादाखल आपण जर पाहिलं तर पहिलं षटक पूर्णपणे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या नावावर राहिल्या, कारण दीपक म्हात्रेने कोणताही मोठा फटका खेळण्याची मैदानाच्या आतमध्ये संधी दोन्ही फलंदाजांना दिली नाही. आणि 5 धावा धावपळकर जोडत असताना एक गडी बाद झालाय. किसन पाटील डगआउट मध्ये परतलेले आपण पाहिले. क्रमांक 2चं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन आपण पाहू शकाल हरेश नावाचा गोलंदाज स्वतःला तयार करत आहे. पूर्वाभ्यास करत असताना या मैदानाच्या आतमध्ये हरेश याला आपण पाहू शकता. क्षेत्ररक्षणामध्ये थोडाफार बदल झालेला आपण खऱ्या अर्थाने निश्चितच पाहत आहोत. एकविरा स्पोर्ट्स पिंपळनेर हा संघ जर आपण पाहिला तर खऱ्या अर्थाने फार मोठं नाव आहे नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये, आणि तितकंच मोठं आयोजन मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला इथे मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आणि या प्रत्येक आव्हान यायसाठी खऱ्या अर्थाने सदानंदजी पाटील, मला असं वाटतं निश्चितच फुलाजी गायकवाड यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गोलंदाज तयार हरेश. दुसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये अल्पावधीतच होईल सुरुवात. चला, खूप उशीर झालाय. दुसऱ्या षटकाला आपण सुरुवात करूया. या दोन्हीचा गोलंदाज तयार हरीश. हा फटका अप्रतिम आहे. स्लॉक केले चेंडूला डीप मिड विकेट मध्ये. जगदीश पाटील तयार असेल, चेंडू अडवतात, फेकी होईल. एक धाव तर धावपल करे दुसरीसाठी निघतील आणि पाहता पाहता 2 धावा इथे मात्र पूर्ण झाल्या. या 2 धावांनी आपण पाहिलं तर धावपलक पुढे सरकत असताना सप्तपदीची आठवण होते, आकाशामधील सप्तर्षीची आठवण होते, त्याचबरोबर इंद्रधनुच्या 7 रंगांची आठवण होते. 7 धावा धावपलकर. हरीश तयार. इथे चेंडू समोर ठेवल्या, झेल घेण्याची संधी नाही. पद्मनाथच्या डोक्यावर इंडू ते गॅप से हवे चेंडू निश्चितच सीमारेषेच्या अलीकडे अडवण्यामध्ये यशस्वी ठरलाय. क्षेत्ररक्षक 2 धावा पूर्ण असतील, तिसरीसाठी निघतील का? 2 धावा पूर्ण होऊन तिसरीसाठी नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला बाद झालेला पाहायला मिळाला. तुषार म्हात्रे. तत्पूर्वी 2 धावा धावपलकर जोडल्या आणि या दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सांघिक श्वेश मिळत आहे. इथे मात्र या हरीश नावाच्या गोलंदाजाला फलंदाज धावबाच्या रूपाने बाद. धन्यवाद. 9 धावा धावपलकर असताना हरीशला पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर सज्ज व्हावं लागतं. चला, खूप अधिकचा वेग क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण घेऊ शकत नाहीत मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने आपण निश्चितच रखरखत्या उन्हामध्ये सामना खेळतोय. अधिकचा वेळ खर्च करू नका. या अगोदर आपण खऱ्या अर्थाने निश्चितच पाहिलं होतं टायर्डनेस दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. हरेश तयार असतील, फलंदाजीसाठी तयार आहेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रतिलाल, नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रभाकर. फायर मध्ये ठेवलेल्या अराउंड दी लेग जिथे मात्र चेंडूला मनगटाच्या सहाय्याने बळवलेल्या डीप मिड विकेट रिजन मध्ये पुन्हा एकदा जगदीश पाटील तयार असतील. एक पूर्ण आहे, दुसरीसाठी निघतील. इट कुड बी डेंजरस. यस इट इज. धावबादच्या रूपाने दुसरा गडी बॅक टू बॅक बाद. प्रभाकर मडवी बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. क्रिकेट म्हटलं फक्त आणि फक्त शरीराने खेळलं जात नाही, ते बुद्धीने सुद्धा खेळलं जात असतं. आणि मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने फलंदाज किशोर मिटकर याला बाद करण्याच्या अनेक संधी आल्या होत्या, परंतु त्या संधी खऱ्या अर्थाने योग्य रीतीने वापरल्या होत्या. इथे मात्र त्या फलंदाजाला बाद होण्यापासून वंचित ठेवलं होतं क्षेत्ररक्षण करणाऱ्या पिंपळा संघाने. इथे मात्र त्या पिंपळा संघाचं प्लॅनिंग कुठेतरी आपल्याला निश्चितच कुठेतरी बॅकफुटला असलेलं पाहायला मिळतं. दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज प्रभाकर बाद झालेले आपण पाहू शकत. रतिलाल आणि त्याच्या साथीने घनश्यामचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. 10 धावा धावपलकर.
47 धावांचं आव्हान आहे. हरीश तयार. स्वतःला आवरले खऱ्या अर्थाने निश्चितच रनवे मध्ये कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आलेला आपल्याला पाहायला मिळाला. अंतिम क्षणाला म्हणजे लास्ट मोमेंटला ज्यावेळेस रिलीज पॉइंट आपला अगदी जवळपास असतो अशा मोमेंटला इथे मात्र गोलंदाजाने स्वतःला आवरलाय आणि पुन्हा एकदा नवी सुरुवात आहे. पाहायचंय गोलंदाज तयार. अप्रतिमरित्या खेळून काढला. स्वीप केले चेंडूला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये तैनात असतील. एकदा पूर्ण दुसरीसाठी निघावं लागतंय. पाहता 2 धावा चिच्याच्या पळ्याने ते मात्र पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर 2 ने पुढे सरकत असताना धावफलक एकूण धावा 12. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्याला जर पाहायचं झालं तर मोठे फटके इथे मात्र खेळणं फार गरजेचं आहे. हा सामना जर जिंकायचा असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या विरोधात जर पिंपळास संघाला तर मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि त्यांचं नाव पिंपळास खऱ्या अर्थाने न्यू तुफान पिंपळास आहे. ते तुफान मैदानाच्या आतमध्ये ते मात्र आणावं लागेल. गोलंदाज तयार आहे. हरीश यावेळेस आगळ्या पद्धतीने ऍडजस्टमेंट करून चेंडूला भिरकावून दिलाय. पाहायचंय डीप मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल होते. लॉंग लेग रिजन मधून चेंडू पर्यंत आले किशोर. चेंडू आडवला. फेकी झाली आहे. थोडा उशीर झाला खऱ्या अर्थाने. अधिक चपळाईने जर चेंडू आडून फेकी करण्यामध्ये यशस्वी ठरले असते किशोर मिटकर तर कदाचित या फलंदाजाला मैदान सोडावं लागलं असतं. तत्पूर्वी 2 धावा या धावफलकावर पूर्ण केल्या गेल्या. धावफलकावर अंकित झाल्या 2 धावा आणि या 2 धावांनी धावफलक पुढे सरकत असताना 14 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. दुसऱ्या षटकातील मला असं वाटतं शेवटचा चेंडू यानंतर येणे शेष आहे. पहिल्या षटकामध्ये दीपा मात्रे यांनी दिले होत्या खर्च केले होत्या 5 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा आलेले आहेत. हे षटक खऱ्या अर्थाने फलंदाजाने आतापर्यंत चांगल्या पद्धतीने खेळून काढले. या षटकाचा सामना चांगला केलेला. एखादा मोठा फटका इथे जर शेवटच्या चेंडूवर आला तर हे षटक खऱ्या अर्थाने आपल्या नावावर केलं असं म्हणायला हरकत नाही. पाहिजे गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. राईट आर्म ओ दी विकेटने हरेशला पुन्हा एकदा तयार होताना आपण पाहू शकाल. स्लाइटली फील्ड मध्ये चेंज करत असताना इथे मात्र डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याला खऱ्या अर्थाने वाईट केलं जातं. गोलंदाज तयार हरीश. उजव्या स्टेजच्या फारच बाहेर चेंडू पिच केला गेला. चेंडू पडल्यानंतर आतल्या अंगाला थोड्या फार फरकाने जरी वळलाय तरी जितकं वळण या गोलंदाजाला अपेक्षित होतं तितकं वळण इथे मात्र या चेंडूला मिळालं नाही. याचं कारण म्हणजे चेंडू जर वळवायचा असेल तर खऱ्या अर्थाने तुम्ही अधिक फुलर लेनचा चेंडू हाताळून तो चेंडू कधी वळणार नाही. हवेत तुम्ही या चेंडूला किती काळ ठेवता हे अधिक महत्वाचं असतं. पाहायचं मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार असतील हरीश. हा फटका किती चांगला आहे. फटका फसलाय की फटका चांगला आहे. पाहायचं क्षेत्ररक्षक चेंडू पासून फार दूर आहेत. एक धाव तर पूर्ण दुसरीसाठी निघतील. बॅकअप नसताना सुद्धा चांगल्या पद्धतीने ते मात्र फेकी झाली आपल्याला पाहायला मिळाली. हरेश बघा ज्या पद्धतीने चेंडू अडवलाय. अंतिमतः फक्त आणि फक्त आपल्याला आविर्भाव पाहायला मिळतो. धावफलकावर 2 धावा जोडल्या गेल्या. 2 षटकांचा काही मैदानाच्या आतमध्ये संपला. 47 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये आतापर्यंत 3 गडी बाद झालेले आहेत आणि धावफलकावर धावा आहेत 17. 30 धावांची यानंतर गरज असेल. 12 चेंडू आणि 30 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरेल. तिसऱ्या षटकाला जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक नंतर सुरुवात होईल तोपर्यंत जाऊया डीजेच्या माध्यमातून या दुपारच्या सत्रामध्ये सुरेल संगीत ऐकूया. ओ टू डीजे प्रतीक. अरे भाई सर नाही स्टेट फुल स्टेट HK Star. दोन षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावर आहेत. आता यानंतर 12 चेंडू आणि 30 धावांची गरज असताना गोलंदाज तयार क्रमांक 3 साठी पद्मनाभ.
पहिला चेंडू स्लॉक केला, चेंडूला पाहायचं क्षेत्ररक्षक डीप मध्ये अवेलेबल असतील. किशोर मिटकर चेंडूवर येतात. एक धाव घेण्याची संधी फक्त आणि फक्त एक मात्र उपलब्ध होती. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीची लेंथ इथे मात्र हाताळली जाते त्यासाठी प्रोटेक्शन अवेलेबल करून ठेवल्या. डीप फाईन लेग रिजन मध्ये आपण पाहिलं तर अगदी सीमारेषेला लगत क्षेत्ररक्षक तैनात होता. 18 धावा धपलकर असतील आणि हे सर खऱ्या अर्थाने गोलंदाजाचं लक्ष नसतं. गोलंदाज आपण पाहतो ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण स्वतःहून ते मात्र सेट करून घेतलंय त्या पद्धतीची लाईन मैदानाच्या आतमध्ये ते मात्र फलंदाजाच्या विरोधात हाताळत आहेत. आणि आपण पाहतो ज्या गोलंदाजाकडे अधिकचा वेग नसतो त्या गोलंदाजाला अचूकतेवर भर द्यावा लागतो. त्याचबरोबर मिश्रण मैदानाच्या आतमध्ये करावं लागतं. त्याचबरोबर थॉट प्रोसेस क्लिअर असणं फार गरजेचं आहे एक चांगला गोलंदाज होण्यासाठी. पद्मनाथ तयार, समोर ठेवले चेंडूला लोअर फुटटॉसवर घेऊन ऑफस्टमच्या बाहेरून फोर्सिबल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये सजवला. इथेही चांगल्या पद्धतीचा क्षेत्ररक्षण फेकी अतिशय सुंदर प्रयत्न इथे मात्र अप्रतिम राहिलेत आणि या सांघिक प्रयत्नाने यश मिळत आहे. फलंदाज धावबाच्या रूपाने बाद. रतिलाल पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा संघ कुठेतरी आता मात्र बॅकफुटला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण 19 धावा धावपलकर आहेत आणि आतापर्यंत गडी जर आपण पाहिले तर 4 बाद झालेत ज्यामध्ये 2 मोठे फलंदाज बाद झाले. या अगोदर आपण धावबाच्या रूपाने बाद झालेले रतिलाल पाटील यांना पाहिलं. त्या अगोदर प्रभाकर मडवी बाद झाले होते. मैदानाच्या आतमध्ये घनश्याम उपस्थित आहेत आणि त्यांच्या साथीने नवीन फलंदाज उमेश मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करतोय. पाहायचंय आता पूर्ण भिस्त इथे मात्र या महत्वाच्या जोडीवर अवलंबून आहे. खऱ्या अर्थाने घनश्याम याला चांगली फलंदाजी करावी लागेल. हा सामना जर न्यू तुफान पिंपळा संघाला जिंकायचा असेल तर. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू आहे समोरच्या दिशेने खेळून काढलाय. अगदी ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ वरून चेंडूला अडवण्यासाठी क्षेत्ररक्षकाला पुढे सरसावं लागतं. अधिकचे प्रयत्न केले गेले. चेंडू अडवलाय स्वतःकडे ठेवला जातो. अंतिमतः चेंडू इथे मात्र गोलंदाजाकडे सुपूर्द केला जातो. 2 धावा घेण्याची संधी इथे मात्र उपलब्ध होती. 2 धावा या धावपलकर अंकित झाल्या. धावपलक आपण पाहिला 21 धावा धावपलकर. अँड दिस इज द थर्ड ओव्हर इज इन प्रोग्रेस बिंग बोल्ड बाय पद्मनाथ. ही हॅज कन्सिडर्ड 4 runs and taken 1 wicket in the form of run out. There is a target of 47. इथे सुद्धा समोर ठेवलेल्या अराउंड दी लेग्स आहे. फक्त आणि फक्त मनगटाचा वापर मैदानाच्या आतमध्ये झालेला आपण पाहिला. चेंडूने फार दूरवरची सफर इथे मात्र केली नाहीये. चेंडू अडवला जातो, फेकी झाली आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाजाला येण्याची संधी इथे मात्र पूर्ण केली असं म्हणायला हरकत नाही. घनश्याम स्ट्रायकिंग एंडला आलेले आपण पाहू शकाल. हा सामना न्यू तुफान पिंपळा संघाला जिंकायचा असेल तर घनश्यामची बॅट चालणं फार गरजेचं आहे. परंतु अधिकचा वेळ इथे मात्र या फलंदाजाकडे नाहीये. पहिल्या चेंडूपासून आक्रमण करावं लागेल. 8 चेंडू 25 धावांची गरज असताना अराउंड दी लेग्स प्लम केलं जातं इन फ्रंट ऑफ विकेट्स. यावेळेस LBW चा शिकार होता घनश्याम भोईर. बॅक टू दी डगआउट. घरी किरीटा परी गिरीशी घरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा कौला तारा तिमीर हरा करताची पाचरा. धन्यवाद. महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित ही ध्वनिपीत मित्रांनो आपण ऐकली. खऱ्या अर्थाने बाबर, हुमायूं, अकबर, जहांगीर, शहाजहा, औरंगजेब, मोगलांना या यशाच्या परमोच्च शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी 6 पिढ्या खर्ची कराव्या लागल्या होत्या आणि ह्या सर्व 6 पिढ्यांची बर्बादी छत्रपती शिवाजी महाराजांनी एका पिढीतच केली होती. हा जाज्वल्य इतिहास आहे. मैदानाच्या आतमध्ये धावपलकर धाबा आहेत 22. गोलंदाजाला तयार होताना पुन्हा एकदा आपण पाहू शकता. ज्या फलंदाजाची गरज होती तो फलंदाज फार उशिराने आलाय असं म्हणायला हरकत नाही. फलंदाजाची खऱ्या अर्थाने क्षमता काय आहे आपल्याला माहित नाही, परंतु ज्या पद्धतीने निश्चितच तो फलंदाजीसाठी उपस्थित आहे. डावखुरे आताचा फलंदाज आहे हे तितकंच खरं आहे. कारण या मैदानाच्या डायमेन्शन जर आपण पाहिले, त्याचबरोबर या मैदानावर असलेला निश्चितच वाऱ्याचा वेग पाहिला, त्याचा कल पाहिला, तर डावखुरे आताच्या फलंदाजांसाठी पोषक वातावरण आहे. मैदानाच्या आतमध्ये तो फलंदाज सुनील उपस्थित आहे. गोलंदाज तयार झालेला आपण पाहू शकाल. पद्मनाथ चांगली गोलंदाजी या षटकामध्ये हाताळली आहे.
चांगल्या पद्धतीने हा फटका सजला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. चेंडू पर्यंत पोहोचतात. अंतिम क्षणाला चेंडूने घेतले उसळी आणि अगदी त्यांच्या खांद्याला स्पर्श करत चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्यामध्ये खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षक यशस्वी ठरले. 2 धावा या धावपलकर जोडल्या गेल्या. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला असताना आतापर्यंत गडी बाद झालेत 5. 24 धावा धावपलकर आहेत. 47 आव्हाने म्हणजे 6 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये हा सामना कुठेतरी या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूने जातो की काय. याचं कारण असं आहे, आजपर्यंत आपण निश्चितच आजच्या दिवसामध्ये हा 4था सामना अनुभवतोय आणि सर्वच सामने निश्चितच लो स्कोरिंगचे राहिलेले आहेत. सर्वच सामने खऱ्या अर्थाने निच्चांकी धावसंख्येचे, कमी धावसंख्येचे राहिलेले आहेत आणि अशातच या मैदानाचा जर आपण विचार केला तर मैदान चौपेर अशा पद्धतीचं गोल मैदान आहे. आपण खऱ्या अर्थाने इथे मात्र जर बाउंड्रीजचा विचार केला तर खऱ्या अर्थाने थोड्या दूरवर बाउंड्रीज आहेत, थोड्याशा लॉंग डायमेन्शन्स आहेत बाउंड्रीजचे आणि चेंडू हवाई मार्गाने ट्रॅव्हल झालेला आतापर्यंत आपण पाहिला नाही. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. क्रमांक 4चं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहतो जगदीश फलंदाजीसाठी आले होते पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर आणि गोलंदाजीसाठी आले शेवटचं षटक घेऊन. 23 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला फलंदाज उमेश. पहिला चेंडू पडल्यानंतर सबबंडी राहतो, खाली राहतोय आणि बॅट चालवणं हे तर क्रमप्राप्त आहे. इट इज मॅन्डेटरी आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करणं हे आता मात्र फलंदाजाचं काम आहे, त्याचं आद्य कर्तव्य आहे. चेंडू पाईचा संपर्क आला नव्हता. निर्धाव चेंडू. 5 चेंडू 23 धावा. इथे हा फटका फसलाय. पाहिजे मिस टायमिंग स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी एस्ट्यांच्या मागून मला तो वाटतं एसटी रक्षक या चेंडूपर्यंत पोहोचतात, चेंडू अडवतात, फेकी करतात. इथे मात्र 1 धाव या धावपलकर जोडलेली आपल्याला पाहायला मिळेल. 25 धावा धावपलकर असलेले आपण पाहू शकाल. गोलंदाजाला तयार होताना आपण पाहू शकाल. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. एसटी रक्षकाने या फार चांगलं प्रभावित केले. ज्या पद्धतीने त्यांची शरीर एसटी मला असं वाटतं फार कमी अशा पद्धतीचे निश्चितच 40+ संघटनेमध्ये क्रिकेटर आहेत ज्या पद्धतीची शरीर एसटी हेमंत मिटकर याला लाभलेली आहे. गोलंदाज तयार होताना आपण पाहू शकाल. समोर ठेवले डाऊन दी ग्राउंड शॉट मैदानाच्या आतमध्ये आपण निश्चितच पाहतोय. क्षेत्ररक्षक ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन वरचा इथे मात्र ऍक्ट मध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव पूर्ण असताना दुसरीच्या प्रयत्नामध्ये उमेश पाटील नावाचे फलंदाज बाद. धन्यवाद. 26 धावा धावपलकर आहेत आणि विजयाचं समीकरण फार 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 दूर आहे. 3 चेंडूचा खेळ यानंतर शेष आहे. ओनली फॉर्मॅलिटी इज टू बी कम्प्लीटेड बाय द बॉलर. यस यावेळेस उजव्या एसटीच्या बाहेर ठेवलाय. बॉलर्स बॅक ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये करताना फलंदाज सुनील याला आपण अनुभवलाय. 1 धाव या धावपलकर आलेली आपल्याला पाहायला मिळतील. फक्त आणि फक्त कॉन्फिडन्स रेज होऊ शकतो. फक्त आणि फक्त मैदानाच्या आतमध्ये सराव करण्याची मुभा आहे दोन्ही फलंदाजाला. कारण 47 धावा धावपलकर जोडायच्या असताना 27 आलेत म्हणजे 2 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये अशक्यप्राय अशा पद्धतीचं समीकरण आहे. क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने शेवटचा चेंडू जोपर्यंत फेकला जात नाही तोपर्यंत कोणती भविष्यवाणी आपण करू नये असं म्हटलं जातं. परंतु ज्या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे फक्त आणि फक्त कट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र झालाय. नितेशच्या माध्यमातून या गोलंदाजाला सन्मान देण्याचा प्रयत्न किंबहुना निश्चितच गेमची जी रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट या फलंदाजाला माहिती आहे. अधिकचे प्रयत्न करण्यापासून स्वतःला वंचित ठेवलाय. शेवटचा चेंडू इथे मात्र विजय साकारताना आपण पाहू शकाल सचिन स्पोर्ट्स पूर्ण संघ आणि हे मैदान त्यांच्यासाठी फार लकी आहे. या अगोदर या मैदानाने त्यांना बऱ्याचदा साथ दिलेली आपण पाहिलेली आहे. गोलंदाज तयार असतील. शेवट या डाबाचा या सामन्याचा झालाय आणि या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये सचिन स्पोर्ट्स पूर्ण संघाने न्यू तुफान पिंपळा संघाला इथे मात्र आउट क्लास केलंय आणि न्यू तुफान पिंपळा संघाचं कोणतंही तुफान मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना आपल्याला पाहायला मिळालं नाही. या उलट फार चांगल्या पद्धतीने ते मात्र वादळी खेळी केली मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांनी सचिन स्पोर्ट्स पूर्ण संघाच्या आणि हा सामना इथे मात्र 20 धावांनी त्यांनी जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन.
धन्यवाद. आता जो सामना झाला त्या सामन्यामध्ये न्यू तुफान पिंपळा संघाकडून खेळत असलेले गुणवंत खेळाडू घनश्याम मोहीर आपणास विनंती आहे खऱ्या अर्थाने आयोजकांच्या वतीने आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. तुमच्या